लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी चालू आहे आणि एकंदरीत पाहायला गेलं तर आपण परळी तालुक्यातील मुस्लिम बांधव यांच्या आपण एरियामध्ये आलो आहे। मात्र मुस्लिम बांधवांना बीडचा लोकसभेचा कोणता उमेदवार त्याला ते पसंती देणार आहेत या दरम्यानच्या आपण प्रतिक्रिया घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूयात। माझ्यासोबत बरेच मुस्लिम बांधव आपल्यासोबत आहेत। काय लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे, तुम्ही कुणाला पसंती देणार? दोन चार पक्ष जे आहेत ते उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। नंतर आल्यावर टाईम काय जे उमेदवार वगैरे निवडून आता इथून पाठीमागले ज्यांनी कामं केली विरोधक म्हणून आणि एक उमेदवार म्हणून किंवा निवडून आलेले खासदार म्हणून त्यांनी जे कामं केले त्या कामावर खुश वगैरे आहेत? खुश आहे। बरं, देशाचा जो कारभार चालू आहे त्याच्यावर तुम्ही खुश आहेत? आहे देशाच्या कारभारावर। बरं, एकंदरीत पाहायला गेलं तर आणखीन देखील काही आपण प्रतिक्रिया येतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। काय लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे, तुम्ही कुणाला पसंती देणार? मैं यहाँ का नहीं हूँ। लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू, तुम्ही कुणाला पसंती द्याल? 3-4 पक्ष निवडणुकीच्या रिंगणात होतात। आमचे पहिली पसंत आतापर्यंत ताई होती। तर आजच्या आम्ही इतिहास पाहिला, ताईनं आमच्यासाठी खासदारकी फंडातून याच्या पुढे आमचे प्रीतम ताई होते खासदारकीला। आमच्या गल्लीमध्ये, आमच्या महल्ल्यामध्ये, आमच्या मुसलमान समाजामध्ये आम्ही ताईला ह्याच्या पुढेही मतदान केलं। आम्ही गुप्तनरराव मुंड्याला पण मतदान केलं। मग ताईच्या आम्हाला आतापर्यंत काही बेनिफिट काही भेटला नाही ताईचं। मग ह्या आता जे आजच्या 2024 चुनाव आहे ह्याच्यामध्ये आमची ताई पसंत नाही। आम्ही बजरंग बाप्पा सोनवलेला मतदान करणार। आणि आमच्या समाजामध्ये जे मोदी विरुद्ध जे भावना आहे, जे त्यांचे जे काम आहे, एनआरसी आहे, फलाना आहे, बिस्ताना आहे, त्यांनी देशासाठी काही केलं नाही केंद्र सरकारने। फक्त लोकांना कशाच परेशान करता येते त्यांनी फक्त ते काम केलं। आणि आज पुढे बी ते 2024ला बी निवडून आल्यानंतर ते देशासाठी काही काम करणार नाही ते पक्ष BJP। बजरंग बाप्पा सोनवणे त्यांनी जे कामं केले त्या संदर्भातले काही माहिती वगैरे? बजरंग बाप्पा सोनवणे आतापर्यंत आम्हाला काही खासदार आहे का आमदार आहे? ते आमदार आहे तिकडले। आता खासदार आता बीड जिल्ह्याला ते खासदार होणार, बरोबर आहे। तर ते निवडून आल्यानंतर आपण त्याला विचारू ना, तुम्ही आमच्यासाठी काय करणार काय नाही। आतापर्यंत आम्ही त्याला संधी दिली नाही, त्यांना काय विचारणार? म्हणजे नवीन उमेदवाराला संधी द्यायची असं एकंदरीत तुमचं म्हणणं आहे। बाकी तुमचं काय या संदर्भात प्रतिक्रिया काही असणार आहे? लोकसभेच्या जे काही सध्या सरकार जे काही योजना देतं किंवा इतर काही गोष्टी देते त्याच्यावर खुश आहे सरकारवर? सरकारवर काय अपेक्षा होती सरकारकडून? आपल्याला कळत नाही। बाकी तुमची या संदर्भात काही प्रतिक्रिया? सरकारच्या कामावर खुश वगैरे आहेत तुम्ही? महागाई वगैरे मोठ्या प्रमाणात वाढली असं काही? एकंदरीत पाहिलं गेलं तर काही जण व्यक्त होताना दिसत आहेत, काही जण व्यक्त होत नाहीत, आपल्याला असंच काहीच म्हणावं लागेल। मात्र एकंदरीत पाहिलं गेलं तर हे मुस्लिम बांधव जे आहेत ते निवांत टायमिंगमध्ये चहासोबत एकंदरीत पाहिलं गेलं तर गप्पा करतायत। त्यांच्याकडून काही खुलासा येतो का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं। काय लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे, तुम्ही कुणाला पसंती द्याल? काय वाटते? महागाई वगैरे वाढली, काय महागाई वगैरे वाढली? उसका काम किया पहले देखने का था। मंदिर यहाँ चल रहा अपना सब। बेरोजगारी, स्कूल, दवाखाने, हॉस्पिटल जो भी है उन चीज़ों पर एक भी नहीं है। मेरा कहना ये है कि अपने BJP सरकार से खासतौर पे आप अगर अपने न्यूज़ में पूरा बता रहे होंगे, सरकार को मंदिर छोड़ के पहले शुरू हॉस्पिटल, जैसा कोविड में लोग लेके घूम रहे थे अपन अपने मेरे तुम्हारे सभी घर के लोग। दूसरा फिर हॉस्पिटल, आपके स्कूल नहीं है, एजुकेशन सही नहीं हो रहा। कॉलेज है तो डोनेशन चालू है। तो सरकार का काम है कि सरकार जबरदस्त स्कूल कॉलेज चला रही विदाउट आपके डोनेशन के कॉलेज चलना, ऐसी मेरी विनंती है। और आप ये समाचार बता दें। काय लोकसभेच्या निवडणुकीची प्रचाराची रणधुमाळी चालू, तुम्ही कोणत्या पक्षाला पसंती द्याल?
पसंती म्हणून आता कोणत्या पक्षाला द्यावं हे थोडं पडलं, कारण की शक्तिमानी गंगाधर आहे, गंगाधरी शक्तिमान असं झालेला विषय आहे. सध्या परिस्थिती अशी आहे, कुणाला मतदान जे काय सरकारचं काम या 5 वर्षामध्ये सरकारनं जे केले किंवा बीडच्या खासदार म्हणून त्यांनी जे केले त्यांच्या कामावर आणि सरकारच्या कामावर खुश आहे? झिरो काम केलं. कुठं काम केलं? दाखवा कुठं काम केलं. काय अपेक्षित होतं या 5 वर्षामध्ये? काय बीडचा काय पलट काय व्हावा, बीडमध्ये कोणकोणतं नवीन उद्योग व्हावे किंवा त्या उद्योगाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध व्हावा, अशी काही एकंदरीत अपेक्षा होती? उद्योगाचं काय नाही आहे, घोटाळेवर सरकार आहे आणि घोटाळ्यावर घोटाळे होत आहे. आता विद्यमान आमदार गेल्या 5 वर्षाचे विद्यमान आमदार होते, जे आपले ताईसाहेब होते, त्यांनी काय त्यांचं घोटाळा काय झालं, चक्की घोटाळा काय झालं, त्याचे काय झालं ते विषय आला, पुन्हा परत गेलं निवडणूक. ते आता म्हणतायत मी ग्रामविकास मंत्री होते त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिला. निधी गेलं कुठं? निधी गेलं दिला, पण ग्राउंडवर 0 झालं. निधी गेला कुठं? कामच झालेलं. हां, आता मग 3-4 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात पसंती देणार कोणाला? आता पसंती ते तर कोळं पडलेलं आहे. मी सांगतो ते तर कोळं पडलं आहे. नेमकं मतदान कोणाला करावं? नेमकं मतदान कोणाला करावं? कारण की सगळे पक्ष समान आहेत. राष्ट्रवादी 2 राष्ट्रवादी झालेले आहेत, 2 शिवसेना झालेले आहेत. फक्त एकमेव काँग्रेस पक्ष आहे जे वेगळं आहे. मी काँग्रेसचं काही प्रवक्ता नाही, तरी मी काँग्रेस फक्त एक वेगळं पक्ष आहे. आता खरं तर देशाचे पंतप्रधान म्हणून तुम्ही कुणाला पाहता? अपेक्षा आहे तर अविनाश साबला. आमची अपेक्षा आहे तर अविनाश साबला आहे, ते पंतप्रधान होईल आहे. त्याची अपेक्षा तर आम्हाला काँग्रेसचा असा आहे तर राहुल भाई. आता 2 उमेदवार माझ्या लक्षात आहे, PM ते योग्य वाटतं मला, दुसरा योग्य वाटत नाही. महाराष्ट्रामध्ये मोदी सरकार विरुद्ध खरी टक्कर देणारा कोण तुम्हाला वाटतं? शरद पवार, उद्धव ठाकरे की आणखीन इतर काही की ओवीस साहेब? एक उद्धव साहेब एक बरा एक ऑप्शन वाटतं मला. तिसरी आघाडी झाली पाहिजे. जे नॉन राष्ट्रवादी, नॉन शिवसेना असली वंचित बहुजन आघाडी, MIM, इतर छोटे मोठे पक्ष म्हणून तिसरी आघाडी झाली पाहिजे. त्यांचं एक हे झालं पाहिजे, त्यांचं एक सरकार आलं पाहिजे जे इंडिपेंडंट सरकार असो. कारण की गेल्या 5 वर्षात महाराष्ट्राचं जे खिचडी सरकार झालेले, किती वेळेस सरकार बदलले. काही आमदार गेले, कुठं गेले? गुवाहाटीला गेलेत आमदार, कुठं गेलेत? 40 आमदार गेले. या पक्ष फोडाफोडीमध्ये देशाचं, महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं आहे असं तुम्हाला वाटतं? हो, भरपूर नुकसान झालेलं आहे. आता जे इतर पक्षामध्ये गेले किंवा त्यांची युती झाली ते म्हणतात की आम्ही स्वतःच्या मनानं गेलो असं त्यांचं म्हणणं आहे आणि आम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी गेलो असं त्यांचं म्हणणं आहे. जे आता पक्ष फुडून जे इतर पक्षामध्ये युतीमध्ये गेलेत आमदार, ते म्हणतात आम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी गेलो. असं ते स्वतःच्या हितासाठी गेले. 50 खोके समजो कोण म्हणलं 50 खोक्यासाठी गेले, ते काही आपल्या जनतेच्या विकासासाठी नाही गेले. त्यांना ED, CBI त्यांनी आता सध्या अशोकराव चव्हाण जे नांदेडचे माजी मुख्यमंत्री होते, त्यांनी ह्याच्यात जाऊन बसले, आदर्श घोटाळ्यामध्ये ह्याच्यात जाऊन बसलेत आपले. ते पण तुम्हाला वाटतंय ED, CBI मुळेच गेले? हाँ सर, ये सब खुला आइटम है और ये कैसा है कि जब ये लोग हैं तो इनके ऊपर भ्रष्टाचार बढ़ गया और अभी कैसा है सब जगह रेट गिर रही है. जैसा अभी हमारे पास है, हमारी सरकार प्रधानमंत्री साहब, प्राइम मिनिस्टर ममता बनर्जी के पीछे पड़े हुए हैं, प्रसाद यादव के पीछे पड़े हुए हैं, तेजस्वी यादव के पीछे पड़े हैं. वैसे ये तो स्टेट का हो गया. मेरे महाराष्ट्र का जो है तो अभी मेरे महाराष्ट्र में जो भागी नेता है, ये जो भाग रहे थे ये सब वीडियो वगैरह के अपने से डर के भाग रहे. अगर ये स्वतंत्र रहते थे और सही रहते थे आज इनकी खुद की राजनीति का आज उपकार होता था. हिंदी में बोलो इधर से.
धन्यवाद. एकंदरीत पाहायला गेलं तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत ते मुस्लिम बांधवाच्या एकंदरीत येताना पाहायला मिळत आहेत. मात्र एकंदरीत पाहायला गेलं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामावर देखील हे मुस्लिम बांधव तरुण बांधव आहेत जे नाराज असल्याचं एकंदरीत पाहायला मिळतं आहे. आणि जे पक्ष फुटाफुटीचं राजकारण जे मागच्या या महिन्याभरामध्ये झालं आहे यावरून मात्र ज्यांना ईडी CBIची भीती होती यावरून जे आहे ते इतर पक्षासोबत युती केली किंवा इतर पक्षामध्ये प्रवेश केला आहे असं या मुस्लिम समाजातील बांधवांचं एकत्रित म्हणणं आहे. मात्र याच दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट्स आपण सूर्योदय चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करूयात. कॅमेरावर उमाकांत फडसोबत सचिन मुंडे, सूर्योदय मीडिया, बीड, परळी.